काल पण जर आपण बघितलं असं संजय जे आहेत खासदार पाटील साहेब यांनी सांगितलं की मला एक तिथला सेकंड व्यक्ती शिवे घालतो आणि वरिष्ठ त्यांच्यावर लक्ष देत नाही। तर नक्कीच एखादा इतक्या मोठ्या पदावर खासदार ह्या मोठ्या पदावर आल्यानंतर जर त्यांना सन्मान मिळत नसेल तर ते थोडंसं मन दुखतंच। आणि अशीच परिस्थिती खासदारांमध्ये आणि आमदारांमध्ये सुद्धा आहे। कोणालाच असं ऑपरेशन टायगर वगैरे काही चालवायची गरज नाही आहे आणि चालवत पण नाही, परंतु जर समोरूनच रिस्पॉन्स येत असेल का बा शिंदे साहेबांच्या जे कामं करण्याची पद्धत, शिंदे साहेबांची जे सगळ्यांना सांभाळून घेण्याची पद्धत, तर ही जी लोकप्रियता आहे हे तिकडे लोकांना, तिकडच्या आमदार खासदारांना माहीत पडतं आहे, कारण ते सुद्धा आमचे जुने लोकच आहेत। तर त्याच्यामुळे ते त्यांचा प्रभाव शिंदे साहेबांकडे झुकतो माप आहे आणि त्याच्यामुळेच हा मागचा 6 खासदारांचा जो झालेला आहे प्रवेश, हा त्याच्यातलाच एक भाग आहे। आणि आपण जे म्हणता तर तसंच एक जर तिकडे समाधानच मिळत नसेल, मी तर एवढंच सांगेल की त्यांनी आपले आमदार सांभाळून घ्यायला पाहिजे, सगळ्यांचा समजून घ्यायला पाहिजे, त्यांची काय अडीअडचण आहे जर त्यांना जर समजून घेतलं तर ते सुद्धा आमदार इकडे येण्याचा काही प्रश्न येत नाही। मी परत सांगितलं की जर तिकडे समाधान झालं नाही, तिकडे जर समजा तुम्ही शिवे घालत असाल लोकप्रतिनिधींना, तर ते काय करतील तिकडे थांबून? ते पण येऊ शकतील मग। नाही घेणं, आम्ही खासदारांना सुद्धा आम्ही प्रस्ताव काही दिलं नव्हतं किंवा बोलवलं नव्हतं, ते स्वतः त्यांनी सगळ्यांनी एकमेव मत करून ते इकडे आलेले आहेत। तर त्याच्यामुळे आमच्या पक्षामध्ये जर समजा खासदार आलेत, उद्या आमदार येतील तर आम्ही नाही म्हणणारच नाही ना। जर विदाऊट कंडिशन येत असेल तर त्यांचं स्वागतच आहे। नाही त्याच्यात काही होणार नाही। बघा, ते जे आमदार येत आहेत किंवा खासदार आलेले आहेत त्यामध्ये काही भाजपचे किंवा खासदार आमदार निवडून आलेले नाही आहेत, तर त्याच्यामुळे हा प्रश्न येणार नाही।